दंडवतः आत्मा रमणे रमति नगरामध्ये क्रीडा करीति कृमिते ब्रह्मपदाते नेति तया नमन श्री प्रभुराया तया नमन श्री प्रभुराया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतः महानुभावपंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभावपंथीय ज्ञानाबद्दल माहिती ऐकत आहोत। प्रत्येक वेळी प्रत्येक विषय आपण वेगवेगळे घेत आहोत। आज आपला विधी पाहतो आहोत की मागच्या वेळेस आपण ऐकलं की जे उपदेशी व नामधारक आहेत त्यांच्यासाठी नित्यनिमित्त विधी कसा आहे। त्या नित्यविधीमध्ये आपण मागं ऐकलं की पहिला विधी होता सकाळी उठून स्मरण करणे कसं करावं, हा आपण ऐकलेलं आहे। दुसरा जो नित्यविधी होता तो पारायण कसे करावे याबद्दल आपण ऐकलं आहे। आज आपण तिसरा विधी ऐकणार आहोत की देवपूजा। आता पहिले उठल्यानंतर सकाळी जर नामधारक असेल तो सकाळी जर उठला उपदेशी तर त्याने काय करायला पाहिजे, किंवा साधक असेल साधू संत असेल त्यांनी ते सर्वांसाठी नित्यनिमित्त विधी आहे। परंतु ग्रस्त लोकांसाठी निमित्तविधी कोणता आहे ते आपण ऐकत आहोत। नित्यविधीमध्ये आपण ऐकत असताना आता आपण जो विधी ऐकणार आहोत तो आहे देवपूजा, त्रिकाळ देवपूजा। जर देवपूजा म्हणजे काय की जे विशेष असतात त्याला देवपूजा म्हणतात। आता विशेष म्हणजे काय की त्या विशेषामध्ये म्हणजे जो पाषाण आहे त्या पाषाणामध्ये परमेश्वर अवताराचा चरण स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी जे स्थान असतं त्याला स्थान म्हणतो, ती जागा। त्या जागेच्या खाली जे काही पाषाण आहेत ते पाषाणांना संबंध झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सामर्थ्य निक्षेप झालेलं आहे परमेश्वराचं, म्हणून त्याला आपण विशेष म्हणतो, देवपूजा म्हणतो। त्याला आपण देव म्हणू शकत नाही, देवपूजा म्हणतात, त्याला विशेष म्हणतात, त्याला देव म्हणत नाही। लोक काही अज्ञानी लोक त्या विशेषाला देव म्हणतात, आहे का नाही। देवाला निद्रा द्या, हे द्या ते द्या, ते विशेषाला निद्रा द्या, आहे का नाही। देवपूजेला निद्रा द्या, देवपूजा आणि देव वेगळा आहे। म्हणून हे जे काही पाषाण आहे या पाषाणाला संबंध झालेला आहे तर ते विशेष आहेत। ते विशेष म्हणजे अनेक प्रकारच्या विशेषता आहे त्याच्यामध्ये परमेश्वराचं कृपाशक्तीचं मायाशक्तीचं सामर्थ्य निक्षेप झालेलं आहे। आणि म्हणून आपण कायम स्थानावर जाऊ शकत नाही, म्हणून आपल्या घरी ते विशेष आपल्याला दिलेले असतात। त्या विशेष कुठले आहेत काय त्याची माहितीसुद्धा आपल्याला घेणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून विशेष नमस्कार करत असताना तो कपाळाला लावल्यानंतर तो आपण खाली मान करून डोक्यावर टोपी बांधून उत्तर पूर्व दिशेला तोंड करून विशेष जेव्हा करतो त्यावेळेस कोणता अवताराचा हे माहिती झालं तर अतिउत्तम आहे, नसेल माहिती तर परमेश्वर अवताराचा सेवा संबंधात दंडवत म्हणावा आणि ती लीळा आपण आठवावी। जर माहिती असेल कोणत्या स्थानाचं आहे त्या स्थानाची कोणती लीळा आहे, काय आहे, कोणता भक्त भेटला, काय आहे, परमेश्वर कसे बसले होते याची सर्व माहिती आपण तिथं घ्यायला पाहिजे। अंतःकरणपूर्वक तो विशेष नमस्कार करायला पाहिजे। विशेष म्हणजे हे काही कोठे उचलून नदी गोटे याच्यातून उचलून कोणताही पाषाण आणून ते विशेष नसतात, ते विशेषांच्यामध्ये सामर्थ्य नसतं, त्या सामर्थ्य तिथं देवता घेणार। म्हणून आपण जे गुरुने आपल्याला प्रसन्न होऊन दिलेले असतील किंवा ते नक्की नमस्कारी असतील असेच विशेष आपल्या देवपूजेत ठेवावे आणि आपण ते नमस्कार करावा। त्यानंतर ती देवपूजा कशी करावी, त्रिकाळप्रमाणे करावी, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ अशी देवपूजा करायला पाहिजे। मानवापंथामध्ये साधकांसाठी 7 वेळा देवपूजा करायला लावलेली। आपल्याला कर्मराठीमध्ये तेवढी 7 वेळेस जर जमत नसेल तर कमीत कमी 3 वेळा तरी आपण देवपूजा करायलाच पाहिजे। देवपूजा म्हणजे परमेश्वर अवताराच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेले अथवा परमेश्वराच्या संबंधित प्रसन्नता झालेली आहे आणि भक्तांना दिलेल्या वस्तू, जसं आपण आता पाषाण ऐकलं ऐका देवपूजामध्ये, त्या देवपूजामध्ये काय काय येतं तर धातू येतो, म्हणजे धातूमध्ये काय काय येतं जसं पितळ येतं, तांबं येतं, सोनं येतं, चांदी येते, हे धातूमध्ये येतात, लोखंड येतं, हे सर्व धातूमध्ये येतं। धातू वस्त्र म्हणजे वस्त्र येतं, ऐका नाही, उपरणं येतं, दुटी येते, पांघुरणं वगैरे, जाळी येते, सतरंजी येते, अनेक प्रकारचे ते वस्त्र आहेत, ऐका नाही। तर धातू वस्त्र आणि पाषाण म्हणजे आपण विशेष ऐकले। त्यानंतर धातू काष्ट आलं, काष्ट म्हणजे लाकडाचे वस्तू ज्या ज्या स्वामींच्या उपयोगात गेल्या ते काष्टसुद्धा नमस्कारी आहेत, ते काष्टसुद्धा देवपूजामध्ये येतं। काष्ट आहे प्रसाद आणि पाषाण, तर अशा प्रकारे आणि मूर्तिनिष्ठ पदार्थ असतील जे नखदाड केशकडा अनुलेपन मड आहे अंगाचा, तर हे सर्व त्याच्यामध्ये येतात। म्हणून त्या ठिकाणी पागोटे वगैरे अनेक प्रकारचे आपल्याला चांबडी वगैरे असं सर्व प्रकारचे ते का आपल्याला प्रसाद आहेत। तर या प्रसाद आहेत, याला
हे करत असताना त्रिकाळ म्हणजे 3 वेळेस आपण ती देवपूजा करायला पाहिजे. कारण त्या ठिकाणी संबंधित प्रसन्नतेने भक्तांना दिलेल्या वस्तू बी आहेत आणि त्यामध्ये विशेषसुद्धा संबंधित आहेत. ती अशी लीळा आठवून ती देवपूजा कशी करायची आपल्याला, जेव्हा आपण हातात घेणार तर हात स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे, हात सोडे करणे आणि ते करमार्जन जे काय आपलं वस्त्र असतं, हात धुवायचे वस्त्र असतं त्याला करमार्जन म्हणतात. तर त्याला परमार्जन म्हणतात. परमार्जन त्याला म्हणलं जात नाही. परमार्जन म्हणजे देवपूजेवर टाकलं जाणारं वस्त्र त्याला परमार्जन, किंवा जेव्हा आपण आंघोळ घालतो विशेषांना, त्या विशेषांना जेव्हा आपण पुसलं जातं त्याला परमार्जन म्हणतात. करमार्जन म्हणजे हाताला धुतल्यानंतर हात जे पुसले जातात त्याला करमार्जन म्हणतात. म्हणून करमार्जन आपण घ्यावं. करमार्जनाने आपले हात स्वच्छ पुसावे आणि आपण बसल्यानंतर आपण विशेष हातात घ्यावा, नमस्कार त्याला करावा. जो पुढचा विषय देत असेल त्याला नमस्कार, त्या विषयाला नमस्कार, आणि हातात दोन्ही हात जवळ करून असं तो विशेष आपल्या हातात घ्यावा. आणि तो विशेष हातात घेतल्यानंतर आपण आपलं जे काही डोकं आहे ते खाली वाकवायचं, आहे का नाही, उंच नाही ठेवायचं. विशेषाला उंच नाही आणायचं, तर त्याला खाली वाकायचं. वाकल्यानंतर तो विशेषाला आपण हळूच करून आपलं कपाळ टेकायचं. कपाळ टेकल्यानंतर त्या ठिकाणी तो कोणत्या अवताराचा विशेष आहे हे लक्षात असेल तर त्यांची लीळा, तिथे लीळा आठवा. अंतःकरणपूर्वक ते स्थान आठवा. त्या ठिकाणी जो भक्तांजवळ जी लीळा घडली असेल ते आठवा. आणि असं जर अंतःकरणपूर्वक वंदन करणे म्हणजेच देवपूजा म्हणली जाणार, आहे का नाही. तर देवपूजा अशा प्रकारे करा. त्यानंतर देवपूजेत 2 प्रकारचे वंदन असतात. आपण देवपूजामध्ये पाहिलेलं आहे की 2 प्रकारचे वंदन करण्याची देवपूजा असते. एक असे विशेष वंदन, हे आहे प्रसाद वंदन, आहे का नाही. विशेष वंदन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा प्रसन्नपूर्वक स्पर्श झालेला आहे आणि तिथं स्वामी बसले, उठले, झोपलेले आहेत अशी जागा, त्या पाषाण म्हणजे त्यांच्या ठिकाणी स्थान म्हणतो आपण. त्या स्थानाच्या खाली जे काही पाषाण आहेत त्या पाषाणाचे तुकडे आपल्याकडे असतात, ते विशेष असतात, त्याला विशेष म्हणतात. अशा विषयांना आपल्या भाडी स्पर्श करणे, त्याला कपाळाला टेकणे व वंदन करणे लीळा आठवून, ह्याला ते वंदन असे म्हणतात. म्हणून त्याला विशेष वंदन म्हणतात. प्रसाद वंदन म्हणजे काय, प्रसाद म्हणजे परमेश्वर अवताराने प्रसन्न होऊन दिलेले जे काही वस्त्र प्रसाद असतील तर ते मनोधर्माने आपल्या भक्तांना वस्त्र किंवा वस्तू, धातू, काष्ट, पाषाण, आहे का नाही. तर वस्तू की शरीरावरील नख, दाढ, केश, कडाप असे जे काही दिलेले असतील, प्रसन्न रूपाने भेटवस्तू दिलेल्या असतात, त्याला प्रसाद म्हणतात. त्या वस्तूंना विधीपूर्वक वंदन आपण करायला पाहिजे, त्याला प्रसाद वंदन असे म्हणतात. तर अशा प्रकारे 2 प्रकारचे आपण वंदन पाहिलं, विशेष वंदन, प्रसाद वंदन. तर विशेष वंदनाचा विधी कसा आहे, तर विशेष वंदनापूर्वी काय काय करायला पाहिजे, डोक्यावर टोपी घेणं फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा विशेष करतो त्या ठिकाणी डोक्यावर टोपी घेणं किंवा रुमाल बांधायचा. आणखी स्वच्छ पाण्याने हात व कपाळ धुवून टाकायचं, आहे का नाही. स्वच्छ पाण्याने हात धुतले, हातसोडे केले आणि कपाळसुद्धा आपण घाण कचरा लागला असेल त्यालासुद्धा धुवून टाकायचं. आणि मग ते वस्त्र जे असतं आपलं कोरडे करमार्जन त्याच्याने कोरडे करून टाकायचे. त्यानंतर काय करायचं, उजव्या हातात विशेष घ्यावा, डाव्या हातात कधी विशेष घ्यायचा नाही. जेव्हा विशेष आपल्याला देवपूजेत येतो तेव्हा आपण काय करतो, डाव्या हातात विशेष घेतो, हे गलत आहे, हा विधी नाही. तर दोन्ही हात जोडून नमस्कार करून तो उजव्या हातामध्ये, आहे का नाही, खाली हात डावा हात खाली ठेवायचा, उजव्या हात वर ठेवायचा आणि त्याच्यावर हात ठेवून आपण विशेष घ्यायचा उजव्या हातात आणि खाली मान घालून, आता ताथर मानेने नाही, विशेषाला वर आणायचं नाही तर आपण खाली वाकायचं आणि हळूवारपणे विषयाला 3 वेळा, किती 3 वेळा कपाळाला स्पर्श करायचा आणि तो स्पर्श बी जोरात नाही तर हळूच करून करायचा. विशेष ज्या अवताराचं असेल त्या संबंधित लीळा आपण आठवायची व संबंधित अवताराचे नाव घ्यायचं की परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधांमध्ये नामस्मरण करून त्याला वंदन करायचं, तिथली लीळा आठवायची, अंतःकरणपूर्वक त्याचं दुःख करायचं. विशेष उलटा सुलटा करायचा नाही. कोणताही विषय जर आपल्याजवळ आला तर त्याला उलटसुलट करायची गरज नाही, कारण कुठंही उलटंसुलटं केलं तरी त्याला ते संबंध झालेला आहे, त्याचं सामर्थ्य तसंच राहणार आहे. म्हणून त्याला उलटंसुलटं केल्यामुळे एखाद वेळी हातातून पडला, हातातून सटकतो, म्हणून त्याला जसा आला तसाच ठेवायचा, त्याला कपाट ठेवायचं, विधीपूर्वक आठवायचं, खाल मान घालायची आणि त्याला पुढं द्यायचं. असं केलं तर तो विधी होणार आहे. जसं उदाहरणार्थ जर 5व्या अवताराचा तुमच्याकडे विशेष आला तर 5व्या अवताराचं नाव घ्यायचं आणि त्यांना दंडोत प्रणाम म्हणायचे आणि विशेषाची ओळख नसल्यास परमेश्वराच्या सेवा जाऊन दंडोत म्हणून टाकायचे. तर अशा प्रकारे विशेष वंदनाचे तुम्ही विशेष वंदन करायचे आहे. विशेष वंदनाचे महत्त्वसुद्धा फार महत्त्वाचं आहे. ज्या तुम्ही विशेष जे काही विशेष आहेत, पाषाण आहेत,
त्या पाषाणाच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याला जर तुम्ही विधीपूर्वक जर वंदन केलं, देवपूजा तशी जर केली, तर काय होईल, त्याचं महत्त्व, जीवाचे मलिनत्व दूर होणार. काय होणार, जर तुम्ही विधीपूर्वक जर कधी विशेषाचं वंदन केलं, दुःखपूर्वक केलं, लिडाठून केलं, अंतःकरणपूर्वक जर केलं, तर तुमच्या ठिकाणी जे मलिनत्व आलेलं आहे, म्हणजे मलिनत्व म्हणजे तुम्ही जे काही अविधी केलेलं आहे, वाईट वागलेले आहेत, निंदा केलेली, खकाय केला, वर्मस्पर्श केला, वाईट केली, हिंसा केली, कोणाला वाईट बोलतात किंवा मिश्र भक्तीमध्ये कुठेही खातात पितात, काही नियम पाळत नाही, तर ती देवपूजा जर तुम्ही विधीपूर्वक करत राहिले तर तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, मलिनत्वसुद्धा दूर होईल. आणखी कर्माचा नाशसुद्धा होईल. तुम्ही जे काही वाईट कर्म केलेले आहेत त्याचासुद्धा कर्माचा नाश या स्थान प्रसाद वस्तूने जर तुम्ही केलं तर तुमचा कर्माचा नाशसुद्धा होईल. त्यानंतर आणखी ज्ञानप्राप्तीचा अधिकारसुद्धा वाढेल. जर तुम्ही देवपूजा सतत अंतःकरणपूर्वक चांगल्या प्रकारे जर केली तर तुमचा ज्ञानसुद्धा तुम्हाला प्राप्त होण्याचा अधिकार होईल. कारण तुमचं अंतःकरण शुद्ध झालं, तुमचं मलिनत्व जर दूर झालं तर तुम्हाला उजळता येईल आणि तुमच्याकडून विधी होईल, चांगलं वागणार तुम्ही आणि मग साधुसंचार बुद्धी येईल, तुम्ही ज्ञान घेणार, ज्ञानाचा कंटाळा येणार नाही, तुमचा ज्ञानाचा प्राप्तीचा अधिकारसुद्धा वाढेल. आणखी विशेष वंदन केल्यानं काय होईल, तर योग्यता व पात्रता वाढत जाईल. तुमची योग्यता वाढेल, अशी योग्यता वाढेल की तुम्हाला एकदम ज्ञानी पात्राचा योग येईल. त्यानंतर तुम्हाला भजन पूजनसुद्धा घडेल तुमच्या हातानं आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचा योगसुद्धा लवकरात लवकर येईल किंवा संन्यास घेण्याचा योग येईल. मोक्षमार्गाची वाटचाल तुमची दूर होऊन जाईल. म्हणून योग्यता वाढेल, पात्रता वाढेल. याच्यासाठी विशेष वंदन करताना खास तुम्ही नियम पाळायचे आहेत आणि तो विधी कोणता कोणता आहे तो आपण ऐकलेला आहे. तर अशा प्रकारे आपण देवपूजा कशी करायची, देवपूजा त्रिकाळ कशी करायची हे ऐकलेलं आहे. देवपूजामध्ये 2 प्रकारचं वंदन आहे, विशेष वंदन, प्रसाद वंदन. यामध्ये विशेष वंदनाचा लाभ आपण ऐकलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रसाद वंदन कसं करावं त्याच्या तो जो काही विषय आहे त्यावर आपण निरूपण ऐकणार आहोत. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पुढं घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.